जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत असा अखंड काळा पाषाण आपल्याला दिसून येतो. जय शिवराय. सध्या आपला हडसर किल्ल्याचा ट्रेक चालू आहे. हडसर किल्ल्यावरील कोरीव कामाचा एक उत्तम नमुना, एक उत्तम उदाहरण म्हणजे हा गडाचा महादरवाजा. गडाच्या महादरवाज्यातून असा अखंड काळ्या कातळात सर्पिलाकार आकारामध्ये कोरलेल्या या साधारणतः 1.5 फुटाच्या अखंड अशा ह्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात. पूर्णपणे असा सगळा काळा पाषाण. प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर पाणी वाहून जाऊ नये त्यासाठी पायऱ्यांच्याच बाजूने केलेली ही ड्रेनेजची व्यवस्था, पावसाचे पाणी जाण्यासाठी असणारी ही अतिशय सुरेख अशी रचना, ही सुद्धा इथे कोरूनच काळ्या कातळामध्ये केलेली आहे. अखंड अशा ह्या काळ्या पाषाणात कोरलेला हडसर गडाचा हा असा भक्कम असा दरवाजाला प्रवेशद्वार सध्याच्या काळातलं दिसतंय. ज्यावेळी आपण प्रवेशद्वारातून त्याचा उंबरा पाहतो त्यावेळीसुद्धा इथे एक आतील पाणी, पावसाचं जे पाणी पडणार आहे ते बाहेर निघून जाण्यासाठीची ही व्यवस्था. थोडं आपण आत गेलो की पूर्णपणे असं कोरीव काम आपलं मन वेधून घेतं. डाव्या बाजूला असणारी ही पहारेकऱ्यांसाठी दिंडीची खोली, तशीच उजव्या बाजूला सुद्धा एक पहारेकरांसाठी दिंडीची खोली. सुरेख असं हे हडसर किल्ल्यावरील बांधकाम. प्रवेशद्वाराच्या समोरच असणारा हा असा उंच असा कातळ, ज्या कातळाची उंची अंदाजे 60 ते 70 फूट असावी. अशा या पूर्ण अखंड अशा काळ्या कातळामध्ये पूर्णपणे 2 बुरुज कोरून त्या तिथे सुरेख असे गडाचे प्रवेशद्वार ज्या कुठल्या कलाकारांनी बनवले असेल त्यांना अगदी मनापासून सलाम. ट्रेक करत असताना आपण खुंटीच्या मार्गाने चढलो, त्यामुळे आपण आता महादरवाजाच्या हेतून उतरत असताना उलट्या क्रमाने मी तुम्हाला दरवाजे दाखवत आहोत. मुख्य दरवाजा या इथे वर, तिथून पुढे परत असं आलं की परत त्याच अखंड कातळामध्ये खाली आपले असा हा दुसरा दरवाजा. हडसर किल्ल्यावरील असं हे पहिल्या आणि दुसऱ्या दरवाज्यांच्या मधला कातळचा पायरी मार्ग. या इथे आपला पहिला दरवाजा, या दरवाजाला फक्त डाव्या बाजूलाच पहारेकरांसाठी देवडीची व्यवस्था. मात्र या इथे एकच देवडी आहे, उजवीकडे काही देवडी वगैरे काही नाही. असे आपण पाहिल्याप्रमाणे वरच्या दरवाजाला 2 देवड्या होत्या, इथे मात्र आपल्याला एकच देवडी दिसून येते. आणि त्याही देवडीच्या कमानीवर असणारे हे खांब आहे, हे खांब आहेत, त्याची रचना बघा. ते सुद्धा कलाकुसरीने अतिशय चांगल्या पद्धतीने कोरलेले आपल्याला इथे दिसून येतील. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत असा अखंड काळा पाषाण आपल्याला दिसून येतो. पहिल्या दरवाजाच्या खाली असणारे याच अखंड कातळामध्ये कोरलेले गडाचे हे पहिले प्रवेशद्वार.